नमस्कार, मराठमोळ्या रेसिपीज बाय सुनीता या आपल्या चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत। मी आज तुमच्यासाठी खास घेऊन आलेली आहे चटपटीत आणि रसरशीत अशी सोयाबीन मसाला रेसिपी। नेहमी त्याच पद्धतीने सोयाबीनची भाजी करण्यापेक्षा यावेळेस मी थोडीशी वेगळी पद्धत वापरलेली आहे, म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा। पाहूनच तोंडाला पाणी सुटलंय ना? चला तर मग पटकन सुरुवात करूया आपल्या थोड्याशा या हटके रेसिपीला। तर सोयाबीन मसाला बनवण्यासाठी इथं मी 100 ग्रॅम म्हणजेच 1 वाटी सोयाबीन चंक्स घेतलेले आहेत। सुरुवातीला हे सोयाबीन चंक्स आपल्याला भिजवून घ्यायचे आहेत। त्यासाठी इथं मी एका भांड्यामध्ये गरम पाणी करून घेतलेले आहे। आता हे सोयाबीन चंक्स या पाण्यामध्ये मी भिजत घालणार आहे। तर याप्रमाणे सोयाबीन चंक्स आपल्याला गरम पाण्यामध्ये 10 ते 15 मिनिटे अगदी सॉफ्ट होईपर्यंत भिजवून घ्यायचे आहेत। तर याला मी आता असंच झाकून ठेवून 15 मिनिटे भिजत ठेवते। सोयाबीन भिजेपर्यंत इथं मी 2 ते 3 मध्यम आकाराचे कांदे याप्रमाणे उभे कट करून घेतलेले आहेत। हे आता आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। त्यासाठी गॅसवर मी एक पॅन ठेवून घेतलेला आहे आणि त्यामध्ये हा चिरून घेतलेला सर्व कांदा मी टाकून घेते। यामध्ये आता 1 चमचा तेल घालूयात। तेल घालून हा कांदा आपल्याला चांगला लाल होईपर्यंत म्हणजे 3 ते 4 मिनिटे चांगला भाजून घ्यायचा आहे। तर पहा 3-4 मिनिटातच कांदा चांगला लाल झालेला आहे। तो आता मी थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेते। आणि पहा 10 ते 15 मिनिटातच सोयाबीन अगदी व्यवस्थित सॉफ्ट झालेला आहे, म्हणजे ते व्यवस्थित भिजलेलं आहे। आता हे सोयाबीन आपल्याला पाण्यातून बाहेर काढून घ्यायचं आहे। तर याप्रमाणे थोडे थोडे सोयाबीन चंक्स मुठीमध्ये घेऊन अगदी दाबून त्यातलं पाणी सर्व आपल्याला काढून टाकायचं आहे। अशा प्रकारे सोयाबीनमधलं पाणी काढून टाकल्यामुळे जेव्हा आपण याची भाजी करतो तेव्हा भाजीतलं मीठ सोयाबीनमध्ये अगदी व्यवस्थित शोषून घेतलं जातं आणि सोयाबीन चंक्स खाताना आळणी लागत नाही। तर पहा सर्व सोयाबीन चंक्स मी प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत। आता हे सोयाबीन आपल्याला मॅरिनेट करायचे, त्यासाठी ते पुन्हा मी एका भांड्यामध्ये काढून घेते। आता हे मॅरिनेट करण्यासाठी यामध्ये टाकूयात पाव चमचा मीठ, 1 चमचा ताजी आलं लसूण पेस्ट, यासाठी मी 1 इंच आलं आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत। आणि ही आहे 1 चमचा धना पावडर, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, पाव चमचा हळद आणि 1 चमचा कसुरी मेथी। सर्वात शेवटी यामध्ये आपल्याला दही घालायचे। तर इथं मी अर्धी वाटी अगदी ताजं असं दही घेतलेलं आहे। दही जास्त आंबट नसावं, तर साधारणपणे 150 ग्रॅम इतकं दही आपल्याला यामध्ये घालायचंय। दही चांगलं आपल्याला फेटून घ्यायचंय आणि नंतरच यामध्ये टाकायचंय। आता हे सर्व जिन्नस सोयाबीनमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। तर पहा मी सोयाबीन अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता हे 10 मिनिटे आपल्याला असंच मुरत ठेवायचं आहे। तर आता यावर झाकण ठेवून हे असंच मी बाजूला ठेवून देते। तर पहा इकडे आपला कांदा थंड झालेला आहे। तो एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून यामध्ये आता थोडंसं पाणी घालून याची मी बारीक पेस्ट करून घेते। आपली कांद्याची पेस्ट तयार आहे। आता गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये 2 ते 3 चमचे इतकं तेल घालूयात। तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये घालूयात पाव चमचा हिंग आणि तयार करून घेतलेली कांद्याची पेस्ट। तीन ते 4 मिनिट ही कांद्याची पेस्ट अगदी व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे। तर पहा कांद्याची पेस्ट व्यवस्थित परतून झालेली आहे। आता यामध्ये घालूयात 1 चमचा कांदा लसूण मसाला। इथं तुम्ही तुमचा रेग्युलर मसाला वापरू शकता आणि तुमच्या आवडीनुसार तो कमी जास्तही करू शकता। आता यामध्ये घालूयात मॅरिनेट करून घेतलेले सोयाबीन चंक्स। तर पहा सर्व सोयाबीन चंक्स यामध्ये मी घालून घेते
आता या भांड्यामध्ये मी अर्धा कप पाणी टाकून ते पाणी मी यामध्येच टाकणार आहे आणि त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर. आता एकसारखं हलवत आपल्याला हे सोयाबीन 4 ते 5 मिनिटे म्हणजे तेल सुटेपर्यंत अगदी व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. जोपर्यंत या दह्यातील पाणी सेपरेट होत नाही आणि याला तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हे एकसारखं हलवून घ्यायचे. तर पहा 4 ते 5 मिनिट हे मी चांगलं परतून घेतले आणि तुम्ही पाहू शकता याला तेल सुटायला लागलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला पाणी टाकायचे. तर जितकी आपल्याला ग्रेव्ही बनवायची आहे तितकं पाणी यामध्ये घालायचे. तर अर्धा ते पाऊण ग्लास इतकं पाणी मी यामध्ये टाकले आणि आता ते व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि आता चवीनुसार मीठ टाकूयात. तर अर्धा चमचा मीठ यामध्ये मी टाकले. सोयाबीन मॅरिनेट करतानाही आपण मीठ टाकलं होतं, त्यामुळं अंदाज करूनच यामध्ये मीठ टाकायचं आहे. आता व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि यावर झाकण ठेवून गॅसची फ्लेम बारीक करून 5 ते 7 मिनिटे आपण हे शिजवून घेऊयात. तर पाहूयात 7 मिनिटानंतर. वाह, काय छान कलर आला आहे आपल्या या भाजीला. अशा प्रकारे केलेली सोयाबीनची ग्रेव्ही पनीरच्या ग्रेव्हीपेक्षाही अतिशय सुंदर लागते. तुम्ही एकदा याप्रमाणे नक्कीच करून पहा. तुम्ही पाहू शकताय अगदी एकसारखे असायचे स्मूथ टेक्स्चर आलेलं आहे. आता गॅस बंद करूयात आणि हे असंच सेट होऊ देऊयात आणि गार्निशिंगसाठी यावर थोडीशी कोथिंबीर घालून घेऊयात. तर पहा याप्रमाणे अतिशय चटपटीत आणि रसरशीत असा सोयाबीन मसाला आपला इथं तयार झालाय. पाहूनच तो खावासा वाटतोय. दिसायला जितका सुंदर चवीला तितकाच अप्रतिम झालेला आहे. तुम्ही याप्रमाणे एकदा नक्कीच करून पहा आणि तुमचा सोयाबीन मसाला कसा झाला हे मला कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर अजूनही तुम्ही जर व्हिडिओला लाईक केले नसेल तर लाईक जरूर करा आणि जास्तीत जास्त शेअरही करा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा जरूर करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.